तर आपण आज समर्थ रामचरित्र कृत मारुती स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. या मारुती स्तोत्रामध्ये एकूण 50 श्लोक आहेत हे आपल्याला कल्पना आहे. तर मी आता त्या मारुती स्तोत्र म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जो अर्थ आपल्याला समर्थ रामदासांनी सांगितलेला आहे त्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी मी एका पुस्तकाचा आधार घेतलेला आहे. त्या पुस्तकाचं मी वाचन करणार आहे. माझ्या मनातलं काही नाही आहे. तर आपण आपल्या येथे जमलेल्या सर्व गीताप्रेमी गीता भक्त सर्व श्रोता वर्गांच्या हृदयस्थ आत्म्यातील परमेश्वराला मी वंदन करतो पहिल्यांदा आणि मी माझे विचार व्यक्त करतो. आपल्याला माहिती आहे की आपण येथे जे जमलेलो आहोत ते साधारण 60च्या वरचे किंवा 70च्या वरचे आहोत. म्हणजे आपला जन्म साधारण 45 ते 60च्या दरम्यान झाला असावा. आणि त्या काळी तुम्हाला माहिती आहे की घरोघरी जे वातावरण होतं ते थोडं धार्मिक होतं, आध्यात्मिक होतं आणि एकत्र कुटुंब पद्धती होती आणि प्रत्येकाच्या घरी जी काही साधन संपत्ती असेल म्हणजे जी एकत्र कुटुंब पद्धतीने काका नंतर आत्या लग्न झालं तर त्या सासरी जातात पण तोपर्यंत त्याच घरी असतात आणि एकत्र कौटुंबिक वातावरण असल्यामुळे त्यांची मुलं वगैरे बरीच असतात. चौसोपी वाडा असेल. चौसोपी वाडा म्हणजे काय की चारी बाजूला ज्या इमारत असायच्या मध्ये मोठं अंगण असायचं आणि तिथं मुख्यत्वे तुळशी वृंदावन असं अशी पद्धत होती. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवे लागण झाली की जे घरातील आजी असतील किंवा आई असेल ती देवघराजवळ देवाजवळ दिवा लावत असे आणि मग आपण शुभंकरोती म्हणा परवशा असे म्हणत असो. आणि जी अगदी लहान मुलं आहेत ते 5 वर्षापर्यंतची ती आजीजवळ किंवा आईजवळ देवाजवळ बसत असेल आणि जी मोठी मुलं असतील ते बाहेरच्या बाजूला सोप्यावर मोठा झोपाळा असेल आणि कढीपाठ असेल. कढीपाठ म्हणजे काय की लोखंडी काय असे छत असे आणि लोखंडी छत म्हणजे लोखंडी चांगल्या लाकडाचं ते छत असायचं. म्हणजे सागवान असेल, शिसम असेल अशा चांगल्या वस्तूंचं चांगल्या काय लाकडांचं ते दणकट असे ते छत असायचं आणि त्या छतावरती मग तुळई असायची आणि 2 तुळ्यामध्ये जे अंतर असेल त्याला खण म्हणत असत. मग काही चौसोपी 4 खणी खण आहे, 4 खणी वाढ आहे किंवा 5 खणी वाढ आहे किंवा घर आहे अशी म्हणायची पद्धत असते. तर आणि आपल्याला लहानपणी म्हणा आपल्याला माहित आहे की कुठेही आपल्या धनाची अपेक्षा आपण कधीच केली नाही. म्हणजे घरात काय चाललंय आपल्याला खायला प्यायला व्यवस्थित मिळतंय ना तेवढीची काही चिंता असायची नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला आणि टी व्ही किंवा इतर मोबाईल म्हणा अशी माध्यमं नव्हती. त्यामुळे आपलं जे चित्त आहे ते आपण या धर्मकार्यामध्ये जास्त गुंतून राहत असे. हा एक मोठा फायदा होता. त्यावेळेला आपण जी स्तोत्र म्हटलेली आहेत किंवा जो काही आपण आध्यात्मिक जो वारसा आपल्याला मिळाला तो आपल्याला जन्मभर पुरणार आहे हे आपल्याला निश्चित माहिती आहे. आणि त्याच्यामध्येच आपण जी स्तोत्र म्हटलेली आहे त्यात असे आपल्याला जी समर्थ रामचरित्र मारुती स्तोत्र आहे हे आपल्याला माहिती आहे. सर्वांना हे स्तोत्र पाठ आहे. सर्वांना काही त्यांनी अभ्यासही केला असेल आणि त्याचं आपल्याला अर्थही माहीत असेल. तर समर्थ रामदासांनी जे मारुतीरायांच्या ठिकाणी निरनिराळ्या त्यांच्या शौर्य शक्ती असतील त्या आत्मशक्ती असतील किंवा त्यांचे जे गुण असतील त्या गुणांचं वर्णन हे विशेषणाद्वारे या स्तोत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि
हे 50 श्लोकी स्तोत्र आहे. म्हणजे मारुतीरामांचा जन्म हा पौर्णिमेला झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. तर या 15 ज्या पौर्णिमेच्या कला आहेत त्या पौर्णिमेच्या कलानुसार 15 स्तोत्रांचं हे त्यांनी स्तोत्र म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मारुतीरायांचं उत्कृष्टपणे वर्णन केलेलं आहे. विशेष ज्ञानेणारे विशेषण वापरून त्यांनी त्याचा काय त्याची स्तुती केली आहे हनुमंतांची. आपल्याला हनुमंतांची 4-5 नावं नेहमी आपण म्हणतो ती आहेत. हनुमान आहे, मारुतीराय म्हणतो, बजरंगबली म्हणतो, पवनपुत्र म्हणतो. पण याच्यामध्ये जी जी काही श्री समर्थ रामदासांनी जी विशेषण वापरली आहेत ती सुद्धा त्या हनुमंतांची काय नावं झालेली आहेत. तर त्याचाच अभ्यास आपण अभ्यास म्हणण्यापेक्षा हे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार. माझ्या मनात काही नाही आहे पण याच्यामध्ये चांगली माहिती दिलेली आहे. आणि हे पुस्तक ज्याने लिहिलेलं आहे त्याचा अनुभव मी नंतर करेन आपलं प्रवचन झाल्यावर असं मी म्हणतो. तर साधारण असं आहे की मारुती स्तोत्र प्रत्येक श्लोक मी म्हणेन मग त्याचा अर्थ असेल त्याचं विवेचन असेल अशा क्रमानुसार मी सगळे श्लोक म्हणणार आहे. आता याच्यामध्ये जे भूत प्रेत संबंधादी हा 14वा श्लोक येतो आणि 15वा श्लोक आपण बऱ्याच वेळा म्हणतो भूत प्रेत संबंधादी. पण हा श्लोक मुळात समर्थांनी रचलेला नाही. कारण हे जरा 15 श्लोक हा 15वा श्लोक येतो. म्हणजे हा मध्ये जो श्लोक आहे तो मूळ मारुती स्तोत्रात नाहीये. तो कोणीतरी त्याच्यामध्ये घातलेला दिसतो. म्हणजे हे माझं विवेचन नाही आहे. जे ज्याने पुस्तक लिहिलं आहे ते फक्त आध्यात्मिक होते आणि रामदासांचं जीवन म्हणजे त्यांनी जी जी रचना केली दासबोध असेल आणि इतर मनाचे लोक असतील त्यांनी संपूर्ण त्यांच्या कंठस्थ आणि त्याच्यावर त्यांनी बरीच व्याख्यानं दिलेली आहेत. आणि एकूण म्हणजे त्यांना केव्हाही विचारा कोणताही अध्याय विचारा समाज विचारा ते त्याच्यावर विवेचन करत असत. अशी ही चांगली आध्यात्मिक वृत्तीची ही व्यक्ती असेल. त्याचं विवेचन नंतर करीन. आता आपण एक एक श्लोक म्हणत जाईल त्याचा अर्थ सांगेल आणि विवेचन सांगेल. आता श्री भीमरूपी स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा गज हनुमान मारुती मदारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. हे हनुमंता आपण भीमरूप महारुद्र वज्र हनुमान मारुती वनाचे शत्रू माता अंजनीचे पुत्र प्रभू रामचंद्रांचे दूत आणि प्रभंजन आहात. भीम म्हणजे भव्य अथवा विशाल. हनुमंत भव्य आणि विशाल आहेत म्हणून त्यांना भीमरूपी म्हटले आहे. भगवान शंकरांनी रामाच्या सेवेसाठी अनेक अवतार घेतले. त्या प्रत्येक अवताराला रुद्र म्हणतात. त्यातील हनुमंतांचा अवतार सर्वात महत्वाचा म्हणून महारुद्र होय. बालपणी हनुमंतांनी सूर्य गिळला तेव्हा इंद्राने आपल्या वज्राने त्याच्या हनुवटीला आघात करून सूर्यबिंबाची सुटका केली म्हणून हनुमंताला वज्र हनुमान असे म्हणतात. मरुत हे वायूचे एक नाव आहे. हनुमंत वायुपुत्र असल्यामुळे त्यांना मारुती म्हणतात. लंकेत हनुमंताने रावणाच्या वनांचा विध्वंस केला म्हणून त्याला वनारी म्हणतात. अंजनी देवीचे पुत्र असल्यामुळे अंजनी सुत म्हणतात. सीतेचा शोध घेणे, रावण वधाची बातमी सीतेला सांगणे, राम अयोध्येत असल्याचा निरोप भरताला सांगणे अशा सर्व महत्वाच्या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी दूत म्हणून हनुमंताला पाठवले म्हणून ते रामदूत आहेत. प्रभंजन हे वायुदेवाचेच एक नाव आहे म्हणून हनुमंताला हाक मारताना प्रभंजना असे संबोधले. ही 8 विशेषणे हनुमंतांची असून या विविध नावांनी समर्थ हनुमंताला साकडे घालत आहेत. साकडे घालत याचा अर्थ काय की मनापासून म्हणजे हृदयस्थ जी आळवणी करतात त्याला आपण साकडं म्हणतो म्हणून कदाचित असं असेल. जवळ घेऊ सावकाश. अच्छा. महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळी सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव कायका. हे हनुमंता आपण महाबळी आणि प्राणदाता असून झोपलेल्यांना जबरदस्तीने उठवता. आपण लोकांना सुख देणारे असून लोकांच्या दुःखाचे हरण करणारे आहात. आपण धूर्त विष्णू स्वरूप आणि उत्तम गाणारे आहात. आपल्या बळाची कोणाशी तुलना करता येत नाही.
म्हणून आपण महाबळी आहात। राम रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला असता हनुमंताने संजीवनी वनस्पती आणून त्याचे प्राण वाचविले, म्हणून प्राणदाता असे हनुमंताला संबोधले। सकाळी युद्धसमयी हनुमंत सगळ्या वानरांना जबरदस्तीने उठवतो आणि युद्धाची प्रेरणा देतो। हनुमंतांच्या कृपेने माणसाचा संसार सुखाचा होतो आणि त्याची संसार दुःखे नष्ट होतात। हनुमंताजवळ व्यवहार चातुर्य असल्यामुळे त्याला कोणीही फसवू शकणार नाही, म्हणून त्याला धूर्त असे म्हटले आहे। वैष्णव शब्दाचा विष्णू स्वरूप असा एक अर्थ होतो, तर विष्णू भक्त असा दुसरा अर्थ होतो। रामचंद्र हे विष्णूचा अवतार असून हनुमान त्यांचे परमभक्त आहेत, म्हणून त्यांना वैष्णव म्हटले आहे। ते निरंतर रामचंद्राचे गायन करतात, म्हणून त्यांना गायका अशी हाक मारली। विविध विविध विशेषणांचा वापर करून समर्थ हनुमंताला आळवीत आहेत। दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता विवेसिंधुरलेपनाम। हे हनुमंता, आपण दीनानाथ हरिरूप अतिशय सुंदर असून सर्व जगताच्या अंतर्यामी आहात। अहिरावण आणि महिरावण या पाताळातील राक्षसांना आपण ठार केले। आपल्या सर्वांगाला शेंदूर लावल्यावर आपण भव्य आणि सुंदर दिसता। जे गरीब आहेत, शरणागत आहेत, त्यांना हनुमंत आधार देतात, म्हणून त्यांना दीनानाथ म्हटले आहे। हनुमंत दिसायला अतिशय सुंदर आहेत, त्यांचे सौंदर्य चित्ताचे हरण करते, म्हणून त्यांना हरिरूप असे संबोधले। हनुमंत श्वासोच्छवासाच्या रूपाने सगळ्या जगताच्या अंतर्यामी वास करून आहेत। अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही राक्षस रावणाचे मित्र होते। त्यांचा वध करून हनुमंताने रामचंद्रांच्या विजयाचा मार्ग सुकर आणि निष्कंटक बनवला। हनुमंताला शेंदूर वाहण्याची पद्धत आजही आहे। शेंदरी रंग भगव्या रंगाला जवळचा असून त्यागाचे प्रतीक आहे, म्हणून हनुमंतांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत त्याग आहे। लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातनाम पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका। हे हनुमंता, आपण लोकनाथ आहात, जगन्नाथ आहात आणि प्राणनाथही आहात। आपण अत्यंत पुरातन आहात। आपण पुण्यवंत, पुण्यशील आणि पवित्र असून भक्तांना तृप्त करता। भू भुवा स्वहा महा जनहा तपहा सत्यम हे सातही लोक वायूच्या सत्तेवर जगतात, म्हणून हनुमंताला लोकनाथ म्हटले आहे। ज्या जगात आपण राहत आहोत त्या जगातील साऱ्या जीवांना वायू तत्वाचाच आधार आहे, म्हणून हनुमान जगन्नाथ आहे। आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे ती हनुमंतांचीच असल्यामुळे हनुमंत आपल्या प्राणाचे नाथ आहेत। महावीर हनुमान हे चिरंतन ब्रह्मतत्व असल्यामुळे त्यांना पुरातन या शब्दाने संबोधले आहे। पावित्र्य तीन प्रकारचे असते, कायिक, वाचिक आणि मानसिक। हनुमंत पुण्यवंत आहेत, म्हणजे शरीराने पवित्र आहेत। ते पुण्यशील आहेत याचा अर्थ त्यांची वाणी पवित्र आहे। हनुमंत मनाने देखील पवित्र आहेत, म्हणून त्यांना पावन म्हटले आहे। भक्तांच्या इच्छा पूर्ण करून ते त्यांना संतोष देतात, म्हणून त्यांना परितोषिका अशी हाक समर्थ मारतात। ध्वजांगी उचली बाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नी रुद्राग्नी देखता कापती भये। रामचंद्रांचा विजयी ध्वज आपल्या हातात धरून आपण मोठ्या आवेशात सर्व सैन्यांच्या पुढे निघाला। आपले हे रौद्र रूप पाहून काळाग्नी आणि रुद्राग्नी देखील आपण मरणार या भीतीने थरथर कापू लागतात। युद्धामध्ये ध्वजाची तुकडी महत्वाची समजली जाते। ध्वज खाली पडता कामा नये, म्हणून ध्वजाची जबाबदारी अत्यंत पराक्रमी माणसाकडे सोपवली जाते। रामचंद्रांच्या सैन्यात ही धुरा हनुमंताने सांभाळली। प्रभूंच्या शत्रूंचे निर्दालन करायचे म्हटले की हनुमंतांना आवेश चढतो। हनुमंतांचा हा आवेश एवढा महाभयंकर प्रलयंकारी असतो की अशा वेळी कोणालाही आता आपले खरे नाही, आता आपण जगत नाही अशी भीती निर्माण होते। माणसांना ग्रासणारे काळाग्नी आणि रुद्राग्नी हे यमाचे दूतही हनुमंताला घाबरतात। ब्रह्मांडे मायलीनेनो आवळे दंतमंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे। हे हनुमंता, युद्ध प्रसंगी आपण रागाच्या भरात जेव्हा दात खातात तेव्हा सर्गे ब्रह्मांड आपल्या मुखात मावेल असे वाटू लागते। क्रोधाने आपण आपल्या भुवया ताणून धरता तेव्हा आपल्या संतप्त नेत्रातून जणू तांबड्या ज्वाळा बाहेर पडत असतात। रामचंद्रांचे विरोधक पाहिले की मारुतीराय संतापतात, त्यांच्या क्रोधाचे भयानक वर्णन समर्थ करतात। विश्वरूप दर्शन प्रसंगी सगळे ब्रह्मांड भगवान श्रीकृष्णाच्या कराल दाढेखाली भरले जाताना अर्जुनाने पाहिले।
युद्धावर निघालेल्या हनुमंतांचे ध्यान पाहून समर्थांना हनुमंतामध्ये श्रीकृष्णासारखे अकराळ विकराळ स्वरूप दिसले. हनुमंतांचे डोळे क्रोधाने लाल झाले असल्यामुळे त्याला रावणाच्या उद्यानातील पांढऱ्या जास्वंदाची फुले तांबडी दिसली होती असा स्पष्ट उल्लेख समर्थ चरित्रात येऊन जातो. भक्तासाठी मात्र हनुमान सौम्य आणि सोज्वळ रूप घेतात. त्याचे वर्णन पुढील श्लोकात आढळते. उच्चते मुरले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिकासोटी घंटा किंकिण्णाग्राम. आपण आपली शेपटी व्यवस्थित वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली आहे. या शेपटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मस्तकावरील मुकुट आणि कानातील कुंडले शोभून दिसतात. आपल्या कमरेला सोन्याची कौपिन झळकते आहे. कौपिन म्हणजे लंगोटी. तर चरणामध्ये असलेला नुपुरामधील घंटा चालताना किणकिण वाजत असतात. हनुमंतांचे सारे बल त्याच्या शेपटीमध्ये आहे. एखाद्या विजयी ध्वजाप्रमाणे सर्वांना दिसण्यासाठी शेपूट मुद्दाम मस्तकाच्या वर आणून ठेवले आहे. कर्णाच्या छातीवर ज्याप्रमाणे जन्मतः सोन्याचे कवच आणि कानात सोन्याची कुंडले होती, त्याप्रमाणे हनुमंतांची सोन्याची कौपिन जन्मतः स्वयंभू आहे. चरणातील नुपुरांचा घंटानाद पावलोगणिक भक्तांना रक्षणाचे आश्वासन देत राहतो. थकारे पर्वता ईसा नेटका सडपातळू जपांग पाहता मोठे महाविदुल्लते परी. हे हनुमंता, आपण मुळात सडपातळ असून आपले शरीर सौष्ठव प्रमाणबद्ध आहे. मात्र युद्धसमयी आपण जेव्हा विराट रूप धारण करता तेव्हा एखादा पर्वतच समोर उभा ठाकला आहे असं वाटू लागते. एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे आपले शरीर चपळ आहे. महावीर हनुमंतांना अष्टसिद्धी प्राप्त आहे. त्यामुळे ते केव्हाही अत्यंत लघुरूप किंवा प्रचंड विशाल रूप धारण करू शकतात. सर्वप्रथम लंकेत प्रवेश करताना हनुमंतांनी माशी एवढे लघुरूप धारण केले होते, तर सुरशी नामक राक्षसीणीने हनुमंताला गिळण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पर्वतासारखे मोठे झाले. शारीरिक चापल्य हा युद्धकलेतील अपरिहार्य गुण आहे. लठ्ठ माणूस चपळ नसतो. हनुमंत नेटके सडपातळ असल्यामुळे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच एखादी क्रिया करतात. विजेचा अंदाज करता येत नाही. त्याप्रमाणे शत्रूला हनुमंतांच्या हालचालीचा अंदाज करता येत नाही. कोटीच्या कोटी उट्टाणी झेपावे उत्तरेकडे मंत्रादी सारखा तृण कोठे पाठीला बळे. आपल्या लीला चरित्रात आपल्या उड्डाणाचे असंख्य प्रसंग आहेत आणि नाना प्रकार आहेत. विशेषतः लक्ष्मण बेशूर पडल्यावर आपण उत्तरेकडे झेपावलात तेव्हा रागाच्या भरात मंदाचलासारखा तृणागी पर्वत आपण मुळासकट उपटून काढला. तो प्रसंग मोठा विलक्षण म्हणावा लागेल. हनुमत चरित्रात त्याचे पुच्छ हा जसा समर्थांचा कौतुकाचा विषय आहे, तसेच त्याचे उड्डाण देखील अद्भुत आहे. हनुमंताला तरुणपणी ऋषींच्या शापामुळे स्वसामर्थ्याचे विस्मरण झाले होते. तेव्हा जांबुवंताने त्याची अस्मिता जागी केली. त्यावेळेस त्याने लंकेत केलेले उड्डाण मोठे अविस्मरणीय ठरले. गरुडापेक्षाही हनुमंतांची गती जास्त असून युद्धकांडात समर्थ हनुमंतांच्या उड्डाणाचे वारंवार वर्णन करीत राहतात. सावकाश म्हणून सावकाश म्हणून चालू. आणिला मागती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकले मागे गतीशी तुळनांसे. आपले आश्चर्य आहे की आपण लंकेत आणलेला द्रोणागिरी पर्वत परत उत्तरेकडे जागेवर नेऊन ठेवला. 2 वेळा आपण उत्तरेचा प्रवास मनाच्या चपळाईने केला. वस्तुतः ज्यांनी आपली गती पाहिली त्यांच्या ध्यानात येईल की आपल्या उड्डाणाची गती मनाला मागे टाकणारी आहे. त्यामुळे आपल्या गतीशी तुलना करता येईल अशी एकही वस्तू जगात नाही. हनुमंत देहाने जसे नेटके आहेत तसे त्यांचे वागणे देखील नेटके आहे. काम झाल्यावर वस्तू जेथून घेतली त्याच जागेवर तशीच ठेवून देण्याचा त्यांचा कटाक्ष दिसतो. म्हणून द्रोणागिरी पर्वत परत त्यांनी जागेवर नेऊन ठेवला. ब्रह्मांडाचा बराच भाग आहे की जिथे मन पोहोचू शकत नाही. मात्र जिथे मन पोहोचत नाही तिथे हनुमंत जाऊ शकतात. परब्रह्माला ज्याप्रमाणे आकाशाची उपमा सर्वात सूक्ष्म म्हणून दिली जाते, त्याप्रमाणे हनुमंतांच्या गतीला मनाची उपमा त्यातल्या त्यात चपळ म्हणून दिली जाते. याचा अर्थ ती उपमा परिपूर्ण आहे असा नाही. अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होतता तसे त्याशी तुलना कोठे मेरुमंदा रथा कुठे. हे हनुमंता,
आपण अणुपासून ब्रह्मांडा एवढे मोठे होत जाता. आपल्या या विशाल रूपाला तुलनाच नाही. विशालतेबद्दल प्रसिद्ध असलेले मेरू आणि मंदार हे पर्वत आपल्या पुढे चिमुकले वाटू लागतात. विष्णू पुराणात मेरू आणि मंदार या पर्वतांच्या विशालतेचे वर्णन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात हनुमंतांच्या विशालतेची तुलना मेरू आणि मंदार यांच्याशी केली. परंतु समर्थांच्या मते तुलनेने मेरू आणि मंदार हे दोन्ही पर्वत लहान आहेत. उपनिषदामध्ये आत्म्याचे वर्णन करताना अणुहून लहान आणि महानाहून महान असे केले आहे. मारुतीराय आत्मस्वरूप असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापी होऊ शकतात. ब्रह्मांडा होते वेठे वचपछे घालू शके, त्याशी तुलना कैशी ब्रह्मांडी पाहता नसे. हे हनुमंता, आपले ब्रजपुच्छे एवढे लांब होऊ शकते की त्याद्वारे अवघ्या ब्रह्मांडाला गुंडाळता येईल. अशा परिस्थितीत संपूर्ण ब्रह्मांडात असा एकही पदार्थ शोधून सापडणार नाही की ज्याच्याशी आपल्या ब्रजपुच्छाची तुलना करता येईल. हनुमंत वज्रकाय असल्यामुळे त्यांच्या शेपटीत विलक्षण सामर्थ्य आहे. ते आपल्या पुच्छाने वाटेल तो पराक्रम करू शकतात. याचे प्रत्यंतम रावण युद्ध प्रसंगी आले. गदेने एकाच वेळी एकाच माणसाला मारता येते, परंतु हनुमंतांची शेपटी ब्रह्मांडव्यापी असल्यामुळे ते हजारो राक्षसांना एकाच वेळी धरून आपटतात आणि मुक्ती देतात. ब्रजपुच्छ ब्रह्मांडव्यापी आहे याचा सूक्ष्म अर्थ असा की हनुमंत परब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्याने आपल्या सूक्ष्म शक्तीने सारे ब्रह्मांड व्यापले आहे. ज्याप्रमाणे कोशातील किडा आपल्या तंतूने स्वतःला वेढून घेतो, त्याप्रमाणे हनुमंत आपल्या पुच्छाने ब्रह्मांड वेढून टाकतात. आर्त देखले डोळा गिळले सूर्यमंडळा, वाळता वाटा वाडे भेदले शून्यमंडळा. हे भगवंता, आपणास पाळण्यात ठेवून अंजनी माता बाहेर गेली असता आपण आरक्तवर्ण सूर्यबिंब पाहिले. फळ समजून आपण ते गिळले. सूर्यबिंब गिळण्यासाठी आपल्याला खूप मोठे व्हावे लागले. मोठे होत असताना आपण वाढत वाढत सूर्यमंडळ ग्रासून टाकले. हनुमंतांच्या बालपणीची ही कथा सर्वश्रुत आहे. अंजनी मातेच्या दुधाचा प्रभावच एवढा विलक्षण होता की त्यामुळे सूर्यमंडळ ग्रासण्याची ताकद आपल्यामध्ये बालपणीच आली. शून्यमंडळ भेटले याचा आध्यात्मिक अर्थ असा की बालपणीच हनुमंत ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांनी शून्यवादाचा निराश केला. अनेक साधक ब्रह्मचिंतन करताना शून्यवादात अडकण्याची शक्यता असते. मात्र हनुमंतांनी रामचंद्रांच्या सगुण भक्तीची कास धरल्यामुळे ते शून्यवादात कधीही अडकले नाही. भूतप्रेत संबंधादी योगव्याधी समसही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. हे हनुमंता, आपल्या भवदर्शनाचा लाभ असा विलक्षण आहे की त्याद्वारे सर्व शारीरिक आणि मानसिक आजार, सर्व प्रकारची काळजी एवढेच नव्हे तर भूत प्रेत संबंध यांच्याद्वारे होणारा त्रास कायमचा नाहीसा होऊन भक्ताला आनंदाची प्राप्ती होते. रावण हा अघोरी विद्येचा स्वामी असल्यामुळे सीतेला भूत पिशाच संबंध ग्रह नक्षत्र जारण मारण अशा भीषण प्रयोगाद्वारे घाबरवून टाकीत होता. हनुमंतांच्या दर्शनानंतर सीतेचा अघोरी विद्येपासून होणारा सर्व त्रास थांबला. तसेच राम लक्ष्मण सध्या कुठे आहेत, कसे आहेत ही चिंता नाहीशी झाली. म्हणून रोज सकाळी हनुमंतांच्या मंदिरात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घ्यावे असा शास्त्राचा संकेत आहे. लहान मुलांना बाहेरची बाधा होऊ नये म्हणून रोज भीमरूपी स्तोत्र म्हणायला सांगितले जाते. आता मगाशी जो विवेचन केलं की ह्यानंतरचा श्लोक आपण भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्यही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. परंतु हा श्लोक मुळात समर्थांनी रचला नसून कोणीतरी मूळ स्तोत्रात तो घुसटला आहे. कारण असं समजेल आपल्याला की भूतप्रेत संबंधादी हे 14 श्लोक झाले आणि 15वा श्लोक हा आता आम्ही म्हणणार आहे तो येईल. हे धरा 15 श्लोकी, म्हणजे हे हा श्लोक धरून 15 श्लोक होतं आणि समर्थ रामदासांनी 15 श्लोकीचे काय राम लक्ष्मण आपलं राम मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की हा श्लोक मुळात असावा. हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली वरी, धृदेव संदेव संख्या चिंतक्रा गुणे. हे हनुमंता, हे 15 श्लोक म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा 15 कला आहेत. 15 श्लोकाद्वारे आपले केलेले स्तवन आम्हाला चांगले लाभदायी ठरले.
त्यामुळे आमचे शरीर सुदृढ झाले आणि मन निशंक झाले. वस्तुतः चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा अशा 16 कला आहेत. हनुमंत ब्रह्मरूप असल्यामुळे या 16 कलांच्या अतीत अशी 17वी जीवन कला आहेत. लौकिकदृष्ट्या त्यांचा जन्म पौर्णिमेला झाला असल्यामुळे 15 कलांचा हा पुष्पहार समर्थ हनुमंताला वाहतात. आपण जर नियमितपणे या स्तोत्राचे पठण केले तर आपणासही हनुमंतांच्या कृपेने उत्तम प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होईल. आता शेवटचा जो श्लोक आहे तो फलश्रुती या स्वरूपात आहे. म्हणजे नेणारे आपण स्तोत्र म्हणतो. नेण्या स्तोत्रात सुद्धा शेवटचे जे 2-3 श्लोक असतात ते फलश्रुती स्वरूपात असतात. म्हणजे आपण हे स्तोत्राचे नित्य पठन केलं तर त्यापासून आपल्याला काय फायदा होईल हे नंतरच्या श्लोकात सांगितलं जातं. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हा शेवटचा श्लोक असा आहे. रामदासी अग्रण्यू कपिकोळा शिमंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. हे हनुमंता, समस्त राम भक्तामध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपल्याकडे वानर कुळाला प्रतिष्ठा मिळाली. आपण रामस्वरूप असून सर्वांच्या अंतर्यामी आहात. आपल्या दर्शनाने समस्त दोषांचा परिहार होतो. रामायणात राम भक्तांची मोठी यादी करता येईल. महाराज दशरथ, कौशल्या माता, सीता, लक्ष्मण, भरत, गुह, सुग्रीव, विभीषण आणि हनुमान. पण या सर्व रामभक्तांमध्ये हनुमंतांचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. हनुमंतांची जेवढी मंदिरे आढळतात तेवढी अन्य कुणाही रामभक्ताची नाही. प्रवासात विशेषतः शनिवारी एखादे वानर दिसले की आपण मारुतीरायाचे दर्शन झाले असे म्हणतो. हनुमंतामध्ये वानर जातीचे महत्व वाढले. माणूस नराचा नारायण तर होऊ शकतोच, पण वानरही नारायण स्वरूप होऊ शकते हे हनुमंताने सिद्ध केले. सतत रामचिंतनाने हनुमंत रामस्वरूप झाले. तर प्राणस्पंदनांच्या रूपाने आपणा सर्वांचा ते अंतरात्मा ठरले. रोज अशा प्रकारच्या दिव्य हनुमंतांचे दर्शन घेतल्यास आपले सारे दोष नाहीसे होतात. इथे श्री रामदासोक्तम संकट निरसनम नाम श्री मारुती स्तोत्रम संपूर्ण. अशा प्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटांचे निरसन करणारे हे मारुती स्तोत्र येथे संपूर्ण झाले. आता सर्वांना मारुती स्तोत्र पाठ आहे. तर जो आपण जी विशेषण आता समर्थ रामदासांनी या श्लोकात या स्तोत्रात वापरलेले आहे ते हे स्तोत्र म्हणताना आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला मारुतीरायांबद्दल जास्त प्रेम निर्माण होईल. की मारुतीरायांचं प्रेम आपल्यावर जास्त वृद्धिंग होईल असं मला वाटतं. तर आपण सर्वांनी आता मारुती स्तोत्र म्हणूया. मारुती स्तोत्र म्हणताना भूत प्रेत संबंधादी हा श्लोक आपण म्हणू नये अशी विनंती आहे. अथ श्री भीमरूपी स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र नमारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजनाम महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णवकायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका गजांगी उचली बाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नी रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायलेनेनो आवळे दंतमंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भृगुली दाटिल्या बळे उच्चते मुर्दिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिकासोटी घंटा किंकिणी नागराम ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राकृती सारिका द्रोणून क्रोधे उत्पाटिला पडे आणिला मागती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकले मागे
गतीशी तूर्णामसे अणुपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे त्याशी तुळणा कोठे मेरू मंदारथा कुठे ब्रह्मांडा भोवते पेढे वरचे तुच्छे घालू शके त्याशी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा भूतप्रेत संबंधादी दुर्गव्याधी समसही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने एधरा पंढरा श्लोकी लाभरी शोभरी बरी झळते निसंदेह संख्या चंद्रक्राकुणी रामदासी अग्रगण्यु कपिकुळाशी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदासमत संकट निरसन नाम श्री मारुति स्तोत्रम संपूर्ण श्री मारुति राया नाही काही नाही आहे पण एक एक वक्ता आम्हाला हा गीता धर्म मंडळानं येथे काही माझे विचार किंवा पुस्तक रूपी विचार म्हणा मला मला ही संधी दिली त्याबद्दल गीता धर्म मंडळाचे मी आभार मानतो